तब्बल 9 वर्षांनंतर पुणेकर पुन्हा एकदा मतदानासाठी सज्ज होत आहेत। पण या काळात शहरातली अनेक कामं प्रलंबित राहिली आहेत अशी तक्रार आहे। स्थानिकांनी ती तक्रार केली आहे। कर भरूनही मूलभूत सुविधा मिळत नाहीत असं शहरातल्या व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। त्यांच्या नेमक्या काय समस्या आहेत जाणून घेतल्या आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येऊ घातल्यात। तब्बल 9 वर्षांनंतर पुणे महानगरपालिकेत मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। मतदान करताना मतदार काय विचार करतो, काय बदल त्याला हवेत, खरंच पुण्यातले प्रश्न सुटलेत का, हे जाणून घेण्यासाठी आता माझ्यासोबत वेगवेगळे संघटनेतील वेगवेगळे व्यापारी सध्या पुण्यातील माझ्यासोबत आहेत। पुणे शहरामध्ये अनेक प्रश्न पण गेल्या कित्येक वर्षापासून महानगरपालिकेच्या निदर्शन आणून दिल्यानंतरही सुटलेले नाहीत। अनेक वेळा अर्ज केले पण त्याची दखल घेतली जात नाही। आता उदाहरणार्थ सगळ्यात पाहिलं तर आज लक्ष्मी रस्ता हा सगळ्यात महत्त्वाचा रस्ता, फुटपाथवर दोन्ही बाजूने इतकं अतिक्रमण झालेलं आहे की ग्राहकांना किंवा नागरिकांना चालायला जागा नाही आणि दुकानाबाहेर आम्हाला पडता येत नाही, ग्राहक दुकानात येऊ शकत नाही। मला असं वाटत नाही, आज एक काळ होता जेव्हा पुण्याला बेस्ट रिटायरमेंट सिटी म्हणून समजलं जात होतं आणि लोक इथे येऊन रिटायर होत होते। पण आजच्या तारखेत एवढे IT कंपनी झालेले आहेत, रेंट कुठेच्या कुठे चालले आहेत, महागाई किती वाढली त्यांच्यामुळं, रस्ते नाही, पाणी नाही, इन्फ्रास्ट्रक्चर नाही, कचरा किती गोळा होतोय, या सगळ्या बेसिक पार्किंगच्या इश्यूज, ट्रॅफिकच्या इश्यूज, एवढे इश्यूज आहेत। याला कोणीतरी लक्ष दिलं पाहिजे आणि जर व्यापाऱ्यांनी काही अर्ज केले तर त्याच्यावरती व्यवस्थित त्या प्रतिनिधींनी, त्या कॉर्पोरेटरनी पाठपुरावा करून त्या प्रॉब्लेमला सोडवायला पाहिजे। आता गेली 2-3 महिने आम्ही फॉलोअप घेतोय फरसखाना पोलीस चौकीला, इव्हन आमदार पण त्यांनी बी एक फेडरेशनच्या अनुषंगाने, इंदोरच्या स्मार्ट सिटीच्या अनुषंगाने ते म्हटले आम्ही वर्किंग करू, पण 1.5 महिना झाला आहे त्यांनी बी कुठली अजून ॲक्शन प्लॅन तयार झालेलं नाही। आणि डे बाय डे अतिक्रमण वाढत चालल्याने पार्किंग कमी होते, कस्टमरचा फ्लो सिटीमध्ये यायचा बेसिक कमी झाला आहे। फायर नॉर्म किंवा जी सुरक्षा, पुण्यातला एक भाग आहे रविवार पेठेतला, तिथं काही 1000-1200 युनिट्स आहेत एका ठिकाणी कन्सॉलिडेट झालेले, की जिथे उद्या आग लागली तर काय करू शकणार आहात आणि कोण तिथं कंट्रोल करतं आहे, हु इज चेकिंग, किंवा म्हणजे तिथं कोणी NOC दिलेली आहे, फायरची नॉर्मची वगैरे नाही। आणि उल्लेख करायचा म्हणजे सतरंजीवाला चौकच्या समोरचा जो भाग आहे तिथं लिटरली म्हणजे एका बिल्डिंगमध्ये 6 जण, प्रत्येक जण गॅस लावून बसलेला आहे, एक गॅस स्फोट झाला तर अख्खी बिल्डिंग उडेल। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे वाहतूक कोंडी झाला आणि आम्ही टिंबर मार्केटमध्ये आम्ही ऑब्झर्व केलेलं आहे की बाहेरून परप्रांती येतात, गाड्या घेत आहेत, व्यवसाय करतायत, व्यवसाय करू द्या, सगळ्यांनी व्यवसाय करावा, परंतु आम्ही दादागिरीला वैतागलेलो आहे। प्रत्येकाची दादागिरी, दडपशाही, आम्ही व्यापाऱ्यांनी करायचं काय? पोलिसांचं वचक राहिला नाही, कारण सगळीकडे हप्तेबंदी चालू आहे। कामगार, आपण काही कोणाची तक्रार जर तिथं केली तर ते पोलीस आणि संगनमताने काम करतात, व्यापाऱ्यांची दखल कोणी घेत नाही। आणि आमचा एक प्रॉब्लेम असा आहे की आमच्या दुकानामध्ये जायला रस्ता नाही आहे, बाहेर पडायला रस्ता नाही आहे, तिथे कामगार घोडके करून बसतात, टेम्पो उभे असतात, 2 व्हीलरसुद्धा पार्किंगला जागा नाही आहे। इन्फ्रास्ट्रक्चर हे कॉर्पोरेशनने उभी केली पाहिजे आणि कमीत कमी दहशतवादाला त्यांनी खतपाणी घालता कामा नये। आपण पाहतोय की आज रस्ता बनवला आणि परत 2 दिवसांनी परत कुठली तरी खोदकाम होतं आणि रस्ता बिघडला जातोय, हा पैशाचा अपव्यय होतोय असंही मला वाटतंय। आणि अतिक्रमणचा हा विषय तर फार गंभीर आहे। ॲज ए व्यापारी म्हणून आमच्याकडं जर कस्टमर येणार आहे तर त्याला यायला मार्ग पाहिजे, पण आता फुटपाथ ज्या परिस्थितीने वाढले त्या परिस्थितीने अतिक्रमणही वाढलेलं आहे। आम्ही व्यावसायिक आहोत, ह्या प्रॉपर्टीज आम्ही विकत घेतल्या आहेत, त्याचे टॅक्सेस आम्ही भरत असतो, आमच्या व्यापारातनं GST गव्हर्नमेंटला मिळत असतो। आमच्याच दरवाजात अतिक्रमण आणून बसलेले आहेत आणि त्याच्याकडे कॉर्पोरेशन इतकं दुर्लक्ष करतं की आम्ही वारंवार सांगूनसुद्धा त्याच्यावर कारवाई होत नाही आणि आमचा व्यवसाय कमी होत चालला आहे। महत्त्वाचा मुद्दा असा आहे, लक्ष्मी रोड एरियाचा जर नीट विचार केला, हे पुण्याचं हार्ट आहे। मंडई, सिटी बस चौक, तुळशीबाग हे हार्ट आहे आणि या हार्टकडं पुणे ह्यांचं कोणाचं लक्षच नाही आहे। लक्ष देणारं कोण? अपेक्षा एवढीच की येत्या निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावताना योग्य लोक निवडून येतील आणि ते हे प्रश्न मार्गी लावतील आणि पोलीस देखील, महानगरपालिका आयुक्त असेल, हे सगळे लोक या सगळ्या विषयांकडे गांभीर्याने लक्ष देतील, ही एवढीच मूलभूत अपेक्षा। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।